नमस्कार. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी कदाचित तुमच्या आयुष्याचा संपूर्ण विचार बदलू शकते. पण एक अट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मध्येच सोडला तर कदाचित तुम्ही आयुष्यातील एक मोठं सत्य मिस कराल. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, त्यातल्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या आपल्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली, तर मी विश्वासाने सांगते, तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. फरक पडत नाही की आज तुमची परिस्थिती कशी आहे. कदाचित तुम्ही खूप संघर्ष करत असाल. कदाचित तुमच्या बँक अकाउंटमध्ये फारसे पैसे नसतील. कदाचित तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात पुढे काय करायचंय तेच कळत नाही. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कायमची नसते, पण विचार कायमचा असू शकतो. आणि जर विचार बदलला तर आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. आज मी एक असा शब्द बोलणार आहे जो ऐकायला खूप वाईट वाटतो. तो शब्द आहे अवकात. हो, ऐकायला कठोर आहे, पण सत्य काय आहे माहित आहे का? आजच्या समाजात लोक अनेकदा माणसाची किंमत त्याच्या स्वप्नांवर नाही, त्याच्या स्वभावावर नाही, तर त्याच्या पैशांवरून ठरवतात. हे चुकीचं आहे का? कदाचित हो, पण वास्तव काय आहे? पैसा नसला तर स्वातंत्र्य नसतं. पैसा असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. पैसा असेल तर तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगू शकता. म्हणून पैसा वाईट नाही, पण प्रश्न आहे, आपल्या पैशांशी असलेला संबंध कसा आहे? आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची आपला एक संबंध असतो. आई वडील असतील, मित्र असतील, आपली नोकरी, व्यवसाय आणि अगदी पैसा सुद्धा. आणि हा संबंध तयार होतो आपल्या मेंदूमध्ये. आपला मेंदू म्हणजे एक आरसा आहे. तुम्ही त्याला जे दाखवाल तो तेच परत तुम्हाला तुमच्या आयुष्यात दाखवतो. जर तुम्ही सतत विचार करत असाल, माझ्याकडून होणार नाही, तर आयुष्य तुम्हाला तेच दाखवेल. न्यूरोसायन्स सांगतं, लहान मुलांचा मेंदू सुरुवातीच्या काही वर्षात वेगळ्या स्थितीत असतो. जसं 0 ते 2 वर्षाच्या मुलांमध्ये तो डेल्टा स्टेटमध्ये असतो, 3 ते 6 मध्ये तो थीटा स्टेटमध्ये असतो आणि 7 ते 12 वर्षामध्ये तो अल्फा स्टेटमध्ये असतो. या काळात मुलगा किंवा मुलगी जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, या वयात मुलं विचार करत नाहीत, ते फक्त स्वीकारतात. घरात जे ऐकतात, जे पाहतात, तेच त्यांच्या मनात सत्य बनत जातं. जर एखादं मूल रोजच ऐकत असेल, पैसा कमवणं खूप कठीण आहे, आपण गरीबच राहणार, श्रीमंत लोक चुकीचे असतात, तर त्या मुलाच्या मनात पैशांबद्दल भीती आणि कमतरतेचा विश्वास तयार होतो. आणि हा विश्वास मोठं झाल्यावरही त्याच्या आयुष्याला दिशा देत राहतो. तुम्ही विमानात ऑटो पायलट मोड ऐकला असेल. पायलट फक्त दिशा सेट करतो आणि विमान आपोआप चालत राहतं. आपलं आयुष्यही असंच चालतं. आपण लहानपणी जे विश्वास तयार केले तेच आपल्या आयुष्याला ऑटो पायलटवर चालवत असतात. म्हणून अनेक लोक खूप मेहनत करूनही तिथेच अडकून राहतात. आयुष्यातील प्रत्येक मोठा बदल विचारांपासूनच सुरू होतो. समजा तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला आयुष्यात खूप मोठं काहीतरी करायचंय, पण जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात हे माझ्यासाठी नाही, तर तुमचा मेंदू त्या स्वप्नालाच ब्लॉक करेल. त्यामुळं आजपासून एक छोटासा प्रयोग करा. दररोज स्वतःला सांगा, मी यशाकडे जात आहे, माझं आयुष्य बदलत आहे, संधी माझ्याकडे येत आहेत. सुरुवातीला मेंदू म्हणेल हे खोटं आहे, पण तुम्ही रोज तेच सांगत राहिलात तर हळूहळू मेंदू त्या गोष्टीला नवीन सत्य मानायला लागेल. आणि एक अजून शक्तिशाली सवय म्हणजे काय, तर ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या आणि जे तुम्हाला आयुष्यात हवं आहे त्यासाठी आधीच आभार माना. हे करताना तुमच्या आत एक वेगळी ऊर्जा तयार होते, तुमचा आत्मविश्वास वाढतो.
लक्षात ठेवा, तुमचे विचार बदलले तर तुमचे निर्णय बदलतात, निर्णय बदलले तर तुमच्या कृती बदलतात, आणि कृती बदलल्या की आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, तुमची स्वप्न लहान करू नका. तुमचं आयुष्य बदलण्याची शक्ती तुमच्यातच आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज थोडी प्रेरणा हवी आहे. धन्यवाद.